कोरेगाव भीमा येथे मोठ्या उत्साहामध्ये शौर्य दिन साजरा होत आहे। प्रशासनाच्या वतीने जय्यत तयारी करण्यात आली आहे। आपण माझ्या पाठीमागे पाहू शकता बार्टीच्या वतीने देखील सेल्फी पॉइंट असतील, देशाचा अभिमान माझे संविधान या संविधानाची प्रतिकृती असेल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा स्टॅच्यू असेल, यासह विविध प्रकारचे आयोजन करत संविधान बुक फेअरचे आयोजन करण्यात आले। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन प्रशिक्षण संस्था म्हणजेच बार्टीच्या वतीने दरवर्षी वेगवेगळ्या प्रकारचे आयोजन करण्यात आले। यावर्षी बुक फेअर विशेषतः यावरती जोर दिलेला आहे। ते सवलतीच्या दरात विविध प्रकारची पुस्तके आपल्याला भेटणार आहेत। बार्टीच्या वतीने दरवर्षी वेगवेगळ्या प्रकारचे आयोजन या ठिकाणी करत असते। ह्या वर्षी जे आकर्षण आहे ते सेल्फी पॉइंटचं असेल किंवा संविधानाची प्रतिकृती असेल, देशाचे संविधान माझा अभिमान किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिकृती असेल, याच विषयी आपल्यासोबत बोलण्यासाठी बार्टीचे काही अधिकारी आहेत। आपल्यासोबत जोगदंड सर आहेत। सर, काय सांगाल यावर्षी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन प्रशिक्षण जे संविधान बुक फेअरचे आयोजन करण्यात आलेले, काय सांगाल या बुक फेअर मध्ये नागरिकांना काय भेटणार आहे, कशा प्रकारची पुस्तकं इथे अवेलेबल होणार आहेत? या वर्षी संविधानाचं हे अमृत महोत्सवी वर्ष आहे आणि त्यानिमित्तानं आपण संविधान बुक फेअर ही एक थीम राबवली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेच्या वतीनं। कारण दरवर्षीच आपण वेगवेगळ्या थीम घेऊन हे पुस्तक प्रदर्शन भरवत असतो। कारण भीमा कोरेगावमध्ये साधारणतः 326 स्टॉल पुस्तक विक्रेत्याचे जे राज्यातल्या नाही देशातल्या कानाकोपऱ्यातून इथं आलेले आहेत। विशेषतः बाबासाहेब आंबेडकरांचं सर्व प्रकारचं साहित्य हिंदी, इंग्रजी, मराठी इथं उपलब्ध होणार आहे। आणि बार्टीच्या वतीनं विशेषतः एक मोठं एक बुक फेअर आपण आयोजित केलं, ज्याच्यामध्ये काही पुस्तकं जे शासनाचे आहेत ते आपण जवळपास 85% सवलतीत आणि जे खाजगी काही प्रकाशकांची आहेत ती 50% सवलतीमध्ये आपण देणार आहोत। साधारणतः 10 ते 15 हजारांच्या वर पुस्तकं आपण बार्टीच्या वतीनं इथं अनुयायांसाठी उपलब्ध केलेले आहेत। हा ज्ञानाचा खजिना म्हणू आपण ज्याला, की जे पुस्तकाच्या माध्यमातून पुस्तकं स्वतः गप्प राहतात पण ज्यांनी वाचली त्यांना बोलायला शिकवतात। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतः पुस्तकासाठी राजगृह बांधलं होतं मुंबईमध्ये आणि बाबासाहेबांचं पुस्तकावर निस्सीम प्रेम होतं, म्हणून पुस्तकं जास्तीत जास्त अनुयायांनी घेऊन गेली पाहिजेत यासाठी बार्टीचा प्रयत्न आहे। बार्टीने यावर्षी फार भव्य दिव्य असा हा बुक फेअरचं आयोजन केलेलं आहे। फार प्रशासनाने चांगली तयारी केलेली आहे। काही चांगले नवीन सेल्फी पॉइंट केलेले आहेत। संविधानाची प्रतिकृती फार छान उभी केलेली आहे। बाबासाहेबांची प्रतिकृती फार छान, बाबासाहेब स्वतः पुस्तक वाचतात म्हणजे वाचत असतात याची प्रेरणा मिळावी लहान मुलांना किंवा वृद्धांना किंवा सगळ्या नागरिकांना, म्हणून बाबासाहेबांची प्रतिकृती लावली। बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलं आणि या लाखो लोकांचा देशातल्या उद्धार झाला, म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचे अमृत महोत्सवी वर्ष आहे। या निमित्तानं बाबासाहेब एक संविधान आपल्याला अर्पण करतात आणि संविधानामुळं आपला उद्धार झालेला आहे अशी एक थीम आपण यावर्षी केलेली आहे। एक आगळं वेगळं बुक फेअर विशेषतः संविधानाच्या संदर्भातलं आणि अर्थातच संविधानाची अधिक पुस्तकं आहेत। बार्टीच्या स्टॉलवर सुद्धा मोठ्या प्रमाणात संविधानाची जी साधारणतः 650-700 रुपये किंमत आहे ते 100 रुपये 125 रुपयाच्या किमतीमध्ये तुम्हाला उपलब्ध होणार आहे। तर हे सगळं ओव्हरऑल बार्टी आणि जिल्हा प्रशासनाच्या वतीनं एक वेगळं बुक फेअर आपण इथं नियोजन त्याचं केलेलं आहे। त्याला प्रथम फार चांगला उत्कृष्ट प्रतिसाद मिळेल अशी आशा आहे। येणाऱ्या अनुयायांसाठी आपण काय आव्हान कराल? अनुयायांनी खरं तर शांततेनं या शौर्यस्तंभाला नमन केलं पाहिजे, अभिवादन केलं पाहिजे। त्याचबरोबर इथून एक पुस्तकांचं मी सांगितल्याप्रमाणे काही पुस्तकं घेऊन आपण गेले पाहिजे आणि नुसते पुस्तकं घेऊन ते ठेवले नाही पाहिजे, तर त्याचं वाचन केलं पाहिजे। बाबासाहेब आंबेडकर 18 तास 22 तास अभ्यास करायचे, तर आपल्या विद्यार्थ्यांना एक प्रेरणा मिळाली पाहिजे की इथली पुस्तकं बाबासाहेबांचं, म्हणूनच आपण एक कटआउट लावलंय की बाबासाहेब स्वतः वाचन करतात, सातत्यानं बाबासाहेब वाचनामध्ये त्यांचं आयुष्य गेलंय, म्हणून ही पुस्तकं घेऊन आपण वाचन केलं पाहिजे। बाबासाहेबांच्या जे काही संदेश आहे, शिका, संघटित व्हा, संघर्ष करा, यानुसार सुद्धा आपण वाटचाल केली पाहिजे असं मला वाटतं। नक्कीच येणाऱ्या अनुयायांनी ते सवलतीत दराची पुस्तकं ती उपलब्ध आहेत ती घ्यावी आणि बाबासाहेबांनी पुस्तक वाचा हा संदेश दिला होता त्याचं अनुकरण करून जास्तीत जास्त पुस्तकं वाचावे असेच या संस्थेच्या वतीने सांगण्यात आले आहे। सचिन धुमाळ, लोकशिवाय न्यूज, शिरूर, पुणे।